आरोपींच्या घरासमोरच जाळला मृतदेह। आजकाल प्रेम प्रकरणे, प्रेम विवाह काही नवीन राहिलेले नाहीयेत। मात्र आज ही समाज या सगळ्याला तितकंसं स्वीकारू शकला नाहीये असं दिसून येते। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या युवकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे। तर घडलेल्या सर्व प्रकारानंतर मृत व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यविधी केले आहेत। तर यावेळी संतापातून आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे। म्हणूनच नेमकं हे हत्या प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। धुळे जिल्ह्याच्या उमरदा गावातील 20 वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता। तर याची माहिती मिळताच काळापाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका खोलीत डांबून ठेवून त्यांना बेदम मारहाण केली व त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली गेली। आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी 5,000 रुपयांची मागणी काळापाणी गावातील नागरिकांनी मुलांच्या कुटुंबियांकडे केली। त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी 3 तरुणांची सुटका करून घेतली व कमलसिंग पावरा या चौथ्या तरुणासंदर्भात विचारले असता तो रात्रीच येथून पळून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। त्यामुळे उमरदा गावातील त्याच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी कमलसिंग पावराचा शोध घेतला असता तो दोन्ही गावच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला आहे। काळापाणी गावच्या गावकऱ्यांनी केलेल्या या मारहाणीत कमलसिंग पावराचा जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून देण्यात आलं होतं। तर नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कमलसिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला। शिरपूर येथे कमलसिंग पावरा याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आला। मात्र उमरदा गावातील संतप्त नातेवाईकांनी कमलसिंग पावराचा मृतदेह थेट काळापाणी गावात नेला आणि त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या घरासमोरच त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी केले। तर यावेळी संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड करत नुकसान देखील केले आहे। या संपूर्ण प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 7 आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेत इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे।